नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे वल्लरीचा प्लॅन फ्लॉप होणार असतो. तर इथे वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की चला, आत्तापर्यंत ईश्वरी आणि तिच्या घरचे इथे बाजा बिस्तरा गुंडाळून इंदोरला निघूनसुद्धा गेले असतील, पळूनच गेले असतील ते. तेव्हा ती लगेच आपल्या माणसांना फोन करते, ज्या माणसांना तिने पतपेढीतून पाठवलेलं असतं त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी. त्या माणसांना फोन केल्यानंतर वल्लरी म्हणत असते, काय मग कधी येताय पैसे घ्यायला? काम तर दिलेलं झालं असेल ना? तेव्हा कारवाई केलीत की नाही? तेव्हा ती माणसं म्हणत असतात, अहो मॅडम, घरातून बाहेर काढणं तर सोडा, आम्ही त्यांच्यावरती कारवाईसुद्धा करू शकलो नाही. अहो त्या मुलीने आम्हालाच इथे पतपेढीचे नियम समजावून सांगितले, माहिती आहे का तुम्हाला? आणि त्या मुलीने उरलेले सगळे पैसे अगदी व्याजासकट आम्हाला परत करून टाकले. मग आम्ही त्यांच्यावरती कारवाई कशी करणार आणि त्यांना घरातून बाहेर कसं काढणार? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कसं काढणार म्हणजे काय? अहो कुठल्या तरी दुसऱ्या नियमामध्ये अडकवायचं ना त्यांना आणि घरातून बाहेर काढायचंच. घरावरती जप्ती आणायला सांगितली होती ना तुम्हाला? तेव्हा ती माणसं म्हणतात, अहो मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? त्यांनी जर आम्हाला सगळे पैसे परत करून टाकले कर्जाचे, तर घरावरती जप्ती कशी आणणार आणि दुसऱ्या कुठल्या नियमाखाली त्यांना अडकवणार? हे सगळं कायद्यात बसत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, ओ तुम्ही मला कायदा शिकवू नका, कळलं ना? जास्त बोलू नका तुम्ही. ठेवा फोन चला. आणि असं म्हणून ती फोन कट करून ठेवते. आणि नंतर ती म्हणते, वल्लरी वल्लरी वल्लरी, इतके प्रयत्न करते तुला इथून बाहेर काढायला, पण तू काही इथून जायला तयारच नाही आहेस. आणि ती म्हणत असते, मी पण कशी विसरले की तिला इतकी मोठी मिठाईची ऑर्डर मिळाली होती, त्यातूनच तिला खूप सारे पैसे मिळाले असतील आणि तेच तिने पैसे भरले असतील. तेव्हा आता मला दुसरा काहीतरी प्रयत्न करायला हवा, असं वल्लरी म्हणते. तर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आता बोलत बसलेले असताना प्रेक्षकांनो ईश्वरी विचारते की अर्णव तर इथे सहज आला नसेल, नक्कीच काहीतरी त्याचं काम असेल. तेव्हा ती आता विचारते, अर्णव सर, काय तुम्हाला काही बोलायचं आहे का? काय काम होतं तुमचं? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा ईश्वरी आता घाबरते मनामध्ये. तिला असं वाटतं की अर्णवला काय बोलायचं असेल माझ्याशी. तेव्हा ती म्हणते, सर काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं असं बोलायचं आहे की काल तुझ्याबरोबर जे काही घडलं ते सगळं मला माहिती आहे. तुझं किडनॅपिंग वगैरे झालं होतं, पण त्याआधी जे काही घडलं ते मला आकाशने सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर? तेव्हा अर्णव म्हणतो, तू बनवलेल्या मिठाईवरती कुणीतरी पेट्रोल टाकलं, हो ना? त्याबद्दल मला आकाशने सगळं सांगितलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश सरांनी सांगितलं सगळं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, हो सांगितलं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ, पेट्रोल कुणी टाकलं ते तुम्ही कुणी बघितलंत का, त्या माणसाचा चेहरा वगैरे? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, पेट्रोल कुणी टाकलं हे बघितलं नाही, कारण त्यावेळेला आम्ही सगळे घरामध्ये होतो. तेव्हा अर्णव म्हणतो, बाहेर CCTV कॅमेरा आहे ना, मग त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड झालं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो CCTV कॅमेरा तर आहे, पण त्याच्यामध्ये. तेव्हा अर्णव म्हणतो, चल बाहेर, आपण आत्ताच्या आता जाऊन बघूया. तेव्हा इथे अर्णव CCTV कॅमेरा बघण्यासाठी लगेचच बाहेर येतो आणि म्हणत असतो की हे काय, इथे तर कॅमेरा बसवला आहे, मग आता ह्या कॅमेऱ्याचं ॲक्सेस कुणाकडे आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हा राकेशजींनी बसवला आहे ना, मग त्याचा ॲक्सेस त्यांच्याकडेच असतो. तेव्हा इथे राकेश तेव्हाच आपला मोबाईल काढतो ईश्वरीला बघण्यासाठी. कोण येतं आहे, कोण जातं आहे, बारीक लक्ष ठेवण्यासाठीच त्याने तो कॅमेरा बसवला आहे ना, इथे ईश्वरीची मदत करण्यासाठी नाहीच. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो तो आता मोबाईल ऑन केल्यानंतर त्या ठिकाणचं फुटेज त्याच्या मोबाईलवरती दिसायला लागतं. आणि त्याच वेळेला बरोबर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं सोबत बाहेर आलेले असतात आणि त्या कॅमेऱ्याकडेच बघत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, हे तुमचे नेबर आहेत ना राकेशजी, मग चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया त्यांच्याकडे आणि ते CCTV फुटेज बघूया, त्यांच्याकडे सगळा ॲक्सेस आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण आपण आता त्यांच्याकडे नाही जाऊ शकत, कारण ते घरी नाही आहेत ना सर, ते कामानिमित्त बाहेर गेलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, कुठे बाहेर गेलेत? मग त्यांना फोन कर ना,
त्यांना सांग ते फुटेज आपल्याला पाठवून द्यायला. मला आत्ताच फाइंड आउट करायचं आहे की नक्की कोणी पेट्रोल टाकलं होतं मिठाईवरती. मला शोधून काढायचं आहे सत्य. तू फोन कर बरं मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो ते कामानिमित्त बाहेर असतील ना, आता आपण कशाला उगीच त्यांना फोन करून डिस्टर्ब करायचं. हे बघा नको फोन करायला आता. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला काय करायचं आहे, तू फोन कर ना. ते जर बिझी असतील तर आपल्याला सांगतील की ते बिझी आहेत म्हणून. तू कशाला आत्ताच तसा विचार करतेस. तू आधी फोन कर आणि त्यांना म्हण की आपल्याला त्या दिवसाचं सगळं CCTV फुटेज हवं आहे म्हणून. आम्हाला बघायचं आहे. ज्याने कुणी मिठाईवरती पेट्रोल टाकलं होतं त्या माणसाला आम्हाला शोधून काढायचं आहे असं सांग तू आणि फोन कर बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी म्हणते कशाला उगाच आता या गोष्टीचा शोध घ्यायचा. जाऊ दे ना, झालं ना सगळं व्यवस्थित. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला याच्यामध्ये पडायची गरज नाही आहे. या सगळ्याचा शोध मी लावणार आहे ना, आणि तसंही मला शोधून काढायचं आहे. असं तर कुणी व्यक्ती नाही आहे ना जिला सात्विक फॅशनचा जो काही आपण आता कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता तो फ्लॉप करायचा होता म्हणून ती मिठाई वगैरे खराब केली असेल. असंही असू शकतं ना मी सिंदूर. म्हणून मी तुला म्हणतोय तू जास्त विचार करू नकोस. तू राकेशजींना लगेचच्या लगेच फोन कर जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही पण ना खूपच जास्त हट्टी आहात सर. तुम्ही जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करणारच. आणि ती जाऊन आपला मोबाईल घेऊन येते आणि इथे आता फोन करते राकेशला. तेव्हा राकेश ते फुटेजच बघत असतो ज्याच्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बोलत असतात. आणि नंतरला ईश्वरीचा फोन येतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की आता ही मला का फोन करते. तेव्हा तो फोन कट करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर फोन नाही उचलला त्यांनी, कट केला, याचा अर्थ ते कामामध्ये असतील ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, परत फोन कर. जर कामामध्ये असतील ना परत फोन कट करतील, तू पुन्हा फोन कर. तेव्हा इथे ईश्वरी पुन्हा फोन करते. तेव्हा इथे आता राकेशकडे पर्याय नसतो. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, ईश्वरीजी मी जरा कामात आहे, मी तुम्हाला फ्री झाल्यानंतर फोन करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी 1 मिनिट, इथे अर्णव सर आली आहेत. अर्णव सरांना शोधून काढायचं आहे की मिठाईवरती पेट्रोल कुणी टाकलं होतं. तेव्हा त्या रात्रीचं फुटेज आहे ना ते त्यांना बघायचं आहे. थांबा तुम्ही जरा, अर्णवजींशीच बोला. तेव्हा इथे आता अर्णवकडे ती फोन लगेच देते. तेव्हा अर्णव म्हणतो की हॅलो. तेव्हा इथे राकेशला आता काय बोलावं काही कळत नाही. तो इथे खोकला येण्याचं नाटक करतो. खूप जास्त जोरात तो खोकायला लागतो. आपल्या खिशातून रुमाल काढून तो आता मोबाईलवरती धरतो आणि म्हणत असतो की हां हॅलो बोला. आता इथे थोडा तो आवाज चेंज करून बोलत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघा ज्या वेळेला इथे आता मिठाईवरती पेट्रोल टाकण्यात आले त्यावेळी नक्की तिथे कोण आलं होतं, कुणी हे सगळं प्लॅन केलं होतं हे मला शोधून काढायचं आहे. तेव्हा इथे CCTV कॅमेरा आहे ह्याचा ॲक्सेस तुमच्याकडे असतो ना, तो मला जरा बघायचा आहे. त्या दिवसाचं संपूर्ण CCTV फुटेज तुम्ही प्लीज जरा आम्हाला पाठवून द्या, ते मला बघायचं आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की माफ करा पण त्या दिवसाचं बरोबर जे फुटेज होतं ना ते सगळं करप्ट झालं आहे, ते तर दिसतच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय करप्ट झालं आहे. तुम्ही एक काम करा, संपूर्ण फुटेज मला पाठवून द्या, ते मी रिकवर करून घेतो. पाठवून द्या तुम्ही ते फुटेज. तेव्हा इथे राकेश म्हणतो की पण मी आता पाठवू शकणार नाही आहे. हे बघा मी कामामध्ये आहे, मी परत आल्यानंतर तुम्हाला कॉल करेन आणि मग ते फुटेज मी स्वतःच रिकवर करून घेईन. तुम्ही नका काळजी करू, मी आल्यावर तुम्हाला सांगतो. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, आणि तो फोन आता ठेवून देतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की त्यांचं म्हणणं आहे की ते सगळं फुटेज इथे आता करप्ट झाले म्हणून. मी म्हणालो की रिकवर करेन पण ते काही द्यायला तयार नाही आहेत. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, सर जाऊ द्या ना मग, कशाला या गोष्टींमध्ये पडायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही. हे ज्याने कोणी करण्याचा प्रयत्न केला आहे ना त्याला मी शोधून काढल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाने आवाज दिलेला असतो. तिने अर्णवचा जे ब्लेझर असतं ते व्यवस्थित क्लीन करून धुवून सुकवून त्याला परत केलेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अर्णव अरे पण तू असा अचानक कसा आलास, तुझं काही काम होतं का. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो माझं महत्त्वाचं काम होतं, तशी 2 कामं होती म्हणून मी इथे आलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय 2 महत्त्वाची कामं होती तुमची. तेव्हा अर्णव म्हणतो, हो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की एक तर मला शोधून काढायचं आहे, काकू मला कळलं जे मिठाईवरती पेट्रोल वगैरे टाकण्यात आलं ना त्याबद्दल मला कळलं, ते सुद्धा मला फाइंड आउट करायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या हातची खूपच छान अशी चहा, तुमच्या हातचा चहा घ्यायचा आहे मला, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की तू बस, मी तुझ्यासाठी
लगेच खूप छान असा चहा करून घेऊन येते. तर इथे ईश्वरीला आश्चर्य वाटतं. ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही इथे चहा प्यायला आलात? हल्ली तुम्ही तुमचं ते डाएट वगैरे जे काही तुम्ही घासपूस खायचा आणि डाएट करायचा ते सगळं विसरून गेलं की काय? आता तुम्हाला डाएट करायचं नाही आहे? तेव्हा अर्णव म्हणत असतो की असू दे, प्रेमासाठी माणूस सगळं करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर प्रेमासाठी? तेव्हा अर्णव म्हणतो, आईच्या हातच्या चहाच्या प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो, सगळं विसरून जाऊ शकतो, असं अर्णव आता ईश्वरीला म्हणतो आणि विषय चेंज करतो. तिच्यासमोर त्या विषयावरती तो जास्त बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते, पण मी म्हणते अंजली, त्या मुलीला ईश्वरीला मिठाई बनवण्याचं इतकंसुद्धा ज्ञान नाही आहे. ती काही प्रोफेशनल नाही आहे मिठाई बनवणारी. मग तरीसुद्धा तिला इतकी मोठी मिठाईची ऑर्डर कशी काय दिलीत तुम्ही? कशाच्या बेसवरती? तिच्याकडे जास्तीचं ज्ञान नसताना तुम्ही तिला मिठाई बनवण्याची ऑर्डर दिलीत? सांगा ना, कशासाठी दिलीत आणि कुणी द्यायला सांगितली होती तुम्हाला? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी, अगं आपल्या अर्णवनेच दिली होती ना तिला ती ऑर्डर, आम्ही नव्हतं सांगितलं त्याला. तेव्हा आजी म्हणतात की त्याने एकट्याने कशी काय दिली? तुम्ही दोघांनी त्याला प्रभावित केलं असेल, म्हणूनच त्याने त्या ईश्वरीला बरोबर ही ऑर्डर दिली. एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्न होईल तर लावण्याचं आणि अर्णवचंच होईल, बरोबर की नाही? कारण त्यांच्या पत्रिका जुळत आहेत आणि जर तुम्ही म्हणताय तसं लावण्य त्याच्यासाठी योग्य मुलगी नाही आहे ना, तर आपण अर्णवसाठी दुसरी कुठली तरी मुलगी शोधू. पर्याय म्हणून ईश्वरीबरोबर त्याच्या लग्नाचा विचार करू नका. ईश्वरीबरोबर अर्णवचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं गुरुजींनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे गुरुजी जे काही बोललेत ना ते लक्षात ठेवा. कळलं तुम्हाला? विसरून जाऊ नका. तेव्हा इथे आजीने आता त्यांना चांगला दम दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आता चहा वगैरे देते अर्णवला. अर्णवला चहा खूप आवडतो. तेवढ्यातच इथे जयू आत्याचा फोन येतो. तेव्हा सुप्रिया बाजूला आता बोलायला जाते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर ऑफिसला नाही जायचं आहे का आज? सगळेजण वाट बघत असतील ना? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हो, ऑफिसला तर जायचं आहे, बाय. तो लगेचच समजतो की ईश्वरीला आता सांगायचं आहे की ऑफिसला जायला मला उशीर होतोय म्हणून आणि ऑफिसला जा असं ती सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की आता तुम्ही ऑफिसला वगैरे वेळेवरती जातच नाही वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही असं काही नाही आहे, मी जातो आहे आता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, बाय सर. तेव्हा अर्णव म्हणतो बाय. तेव्हा जाता जाता तो तिला पुन्हा विचारत असतो, मग आता पुढचा प्रोग्राम काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्रोग्राम म्हणजे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही म्हणजे पुढचा प्रोग्राम काय? आता आत्यावरती जे काही कर्ज होतं ते सुद्धा आता फेडलं, बरोबर की नाही? आता पैसे दिले ना सगळे, मग आता काय पुढचा प्रोग्राम काय आहे? काय करणार आहेस आता? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काही नाही सर, आता इंदोरला जाणार. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, इंदोरला? ठीक आहे, मी पण जाणार आहे इंदोरला. सांग कधी जायचं आहे, आपण सोबतच जाऊ. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता मी इंदोरला जाऊ ना ते कायमचं, आता पुन्हा मी इथे येणार नाही परत. तेव्हा अर्णव म्हणतो, का? पण तू परत इथे काय येणार नाही आहेस? म्हणजे मला असं वाटतं की तो इंदोरला जाऊ नये, इथे तुझ्या करिअरसाठी छान छान अपॉर्च्युनिटी आहेत, म्हणून तुला जर आता फ्युचरमध्ये मुंबईमध्येच राहावं लागलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, पण मला मुंबई इतकी नाही आवडत, मी मुंबईमध्येच नाही राहणार आणि करिअरबद्दल विचारणार ना तर मला जी काही माहिती हवी असेल ती मी तुम्हाला विचारेन, पण आता मुंबईमध्ये राहणं नको. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण जर तू मुंबईच्या प्रेमात पडलीस तर? म्हणजे मुंबई तुला इतकी आवडली तर तुला इथेच राहावंसं वाटलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला इतकंही मुंबईने काही चांगलं दिलेलं नाही आहे की मी तिच्या प्रेमात पडेन आणि इथे राहीन. तेव्हा अर्णव जाता जाता म्हणतो, तरीसुद्धा एक गोष्ट मी तुला सांगतो मिस इंदोर, की तुझं फ्युचर इथेच आहे मुंबईमध्ये आणि तुला इथेच राहावं लागणार आहे, कळलं का? असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश जायला निघालेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, रुमाल, पाकीट, मोबाईलला चार्जिंग वगैरे व्यवस्थित केली आहे ना? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो सगळं घेतलं आहे आणि मोबाईलला चार्जसुद्धा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा येतात. मामा आल्यानंतर ते म्हणतात, गुड मॉर्निंग जावई बापू, निघालात का जायला? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो मामा निघालो आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, मग आज कुठे? आज कुठे जात आहे तुम्ही? नाही म्हणजे आज दौरा कुठे आहे तुमचा? तेव्हा राकेश म्हणतो, कुठे म्हणजे मामा, मी आता कोर्टातच चाललो आहे. तेव्हा मामा म्हणतात, हो ना,
मग आता कोर्टातच जात आहे म्हणून मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं नंदूचं नाही का, आपला जुना ड्रायव्हर, त्याला मी इथे बोलावलं आहे. ये रे बाबा नंदू, इथे ये. तेव्हा नंदूसुद्धा आज आलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात की तुम्ही जर आता कोर्टामध्ये जाताय तर नंदूलासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा कोर्टामध्ये. त्याचं जे काही काम आहे ते करा. हो की नाही अंजली? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हो ना मामा. अरे का नाही नेणार ते? नक्की नेतील. तेव्हा इथे मामा म्हणतात, तुम्हाला काही जावई बापू प्रॉब्लेम नाही आहे ना त्याला तुमच्याबरोबर न्यायला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही मला प्रॉब्लेम कसा, तसंही मी अडल्या-नडल्यांची मदतच करत असतो. पण आता त्यावेळेला नेमके तुम्ही आला होतात तेव्हा मी कोर्टामध्ये नव्हतो, तर मी तुमची मदत कशी करणार? बरोबर की नाही? चला आता, आता काय मदतच करायची आहे मला. तेव्हा इकडे राकेशची इच्छा नसते, पण तरीसुद्धा तो नंदूला आपल्याबरोबर घेऊन जातो. तेव्हा इथे मामांनी हे सगळं मुद्दामून केलेलं असतं राकेशचं सत्य शोधून काढण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव आता आकाशला सांगत असतो. त्याने इकडे सगळा नकाशाच लावलेला असतो की त्यांच्या ऑफिसपर्यंत येण्यासाठी किती रस्ते जातात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा अरे पण या सगळ्यातून तुला काय सांगायचं आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ आकाश, आता इथून टेम्पो निघाला होता बरोबर, आणि मी ज्या ठिकाणी आता मी सिंदूरला सोडलं होतं ना, ते हे ठिकाण आहे. हे बघ, हा कुर्ला. त्याच्यामुळे आता तिथे कुठलं तरी गोडाऊनसारखं होतं आणि तिथे मी सिंदूरला नेलं होतं. तिथून मी तिला घेऊन आलो. पण या रस्त्याने आता तो छोटा टेम्पो यायला हवा होता, पण तो दुसऱ्या रस्त्याने गेला आहे, म्हणजे इकडून. याचा अर्थ हे सगळं कुणीतरी प्री प्लॅन केलं होतं आकाश. म्हणजे हे सगळं कनेक्टेड आहे. इथे आता मिठाई खराब करणं, मी सिंदूरला इथे किडनॅप करणं, त्यानंतरला दुसरी मिठाईसुद्धा खराब करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं प्री प्लॅन होतं. हे कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे आता याचा शोध घ्यायला हवा की हे नक्की कुणी केलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मग एक काम कर ना, ही सगळी माहिती तू पोलिसांना दे. ते सगळं इन्व्हेस्टिगेशन करतील ना, फाइंड आऊट करतील. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, पोलिसांना ही माहिती द्यायला नको. म्हणजे इनफॅक्ट इथे मी सिंदूर तर मला म्हणत होती की तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये पडू नका म्हणून. कशाला उगाच ते पोलीस, कशाला गुंड, मारामारी, आता ते सगळं सोडून द्या असं मला म्हणत होती. पण मी तिला म्हणालो आहे की मला या सगळ्याच्या मुळाशी जायचंच आहे. मला असं वाटतं मागच्या वेळेला नाही का, माझ्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. माझ्या किडनॅपिंगच्या मागे मी सिंदूरचा हात आहे असं जेव्हा मीडिया म्हणाली तेव्हा तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. मे बी ती त्यालासुद्धा घाबरली असेल. पोलिसांकडे जर ही गोष्ट गेली तर ते पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करणार, तिला प्रश्न विचारणार आणि तिला पहिल्यासारखा त्रास व्हायला नको असं मलाही वाटतं. आणि तीसुद्धा त्यालाच घाबरली असेल, म्हणून ती या सगळ्यामध्ये आता पडू नका असं म्हणाली. पण मला या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं आहे. म्हणजे ती व्यक्ती कोण आहे जिने मिठाई खराब केली? मी सिंदूरला इथे अगदी किडनॅप करण्यापर्यंत तिची मजल गेली. तिला आम्ही शोधून काढणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी काही लोकांना माझ्या हाताशी सुद्धा घेतले. ते लोक माझी मदत करणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने एका माणसाला, पाटीलला फोन केलेला असतो. तेव्हा पाटील म्हणतो, हां बोला ना साहेब. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की पाटील हे बघा, काल एक टेम्पो ऑफिसच्या दिशेने यायला निघाला होता. एक छोटा पांढरा टेम्पो आहे, त्याच्यामध्ये मिठाई येणार होती. पण तो टेम्पो ऑफिसच्या दिशेने न येता एका वेगळ्या रस्त्याने गेला आहे आणि एका वेगळ्या रस्त्याने गेल्यानंतर एका ठिकाणी तो थांबला आहे. ऑफिसपर्यंत तो पोचलेला नाही आहे, पण त्या टेम्पोमुळे आमचं खूप जास्त नुकसान झाले. त्यामुळे आता तुम्हाला फाइंड आऊट करायचं आहे की तो पांढरा टेम्पो नक्की कोण चालवत होतं, त्याचा ड्रायव्हर कोण होता आणि तो कुठे कुठे थांबला आहे. त्याचबरोबर तो पांढरा टेम्पो ज्या ठिकाणी उभा होता ना, ते लोकेशनसुद्धा मी तुम्हाला पाठवतो आहे. तर आता तुम्हाला आजूबाजूच्या रस्त्यांवरचं, आजूबाजूच्या एरियांमधलं जे जे CCTV कॅमेरे आहेत त्याचं फुटेज तुम्हाला चेक करायचं आहे. आणि कुठल्याही फुटेजमध्ये तो टेम्पो आणि त्याचा इथे ड्रायव्हर नक्की कोण आहे हे सगळं तुम्हाला शोधून काढायचं आहे. लवकरात लवकर ही माहिती मला तुम्ही द्यायची आहे. तेव्हा इथे पाटील म्हणतो, साहेब तुम्ही फक्त मला सांगा, अहो हुकूम करा, काय करायचं आहे ते. सगळी माहिती तुम्हाला देतो की नाही बघाच तुम्ही. सगळी माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचवतो. तुम्ही फक्त बोला कामाचं काय काय करायचं आहे ते.
तेव्हा अर्णवने त्याला आता सांगितलेलं असतं, पांढऱ्या रंगाचा टेम्पो आहे, त्याचा ड्रायव्हर जो कोणी असेल ना, जिथे जिथे तुला तो सापडेल तिथून त्याचा चेहरा शोधून काढ. मला लवकरात लवकर त्याची माहिती हवी आहे. आणि त्यामुळे आता इथे पाटीलला दिलेलं काम तो चोखरित्या पूर्ण करणार असतो. तर इथे आता मी सिंदूरला ज्या व्यक्तीने त्रास दिलेला आहे, तिला किडनॅप केलं आहे आणि त्यांनी बनवलेली मिठाई खराब केली आहे, त्या व्यक्तीला इथे अर्णवला लवकरात लवकर शोधून काढायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पाटीलने अर्णवला फोन केलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "हां पाटील, बोल ना." तेव्हा इथे पाटील म्हणतो की साहेब, तुम्ही ज्या माणसाचा शोध घ्यायला सांगितलं होतं ना, त्या माणसाचा शोध घेतला आहे आणि तो जो कोणी आहे ना, त्याबद्दल इथे पाटील आता अर्णवला सगळं सांगत असतो. जेव्हा अर्णवला कळतं तो माणूस कोण आहे, तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला खूप मोठा धक्का बसतो. पण शेवटीला फायनली आता संपूर्ण फुटेज चेक केल्यानंतर तो माणूस कोण आहे हे कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता त्या माणसाचा पत्ता भेटल्यानंतर लगेचच आता ईश्वरीला जाऊन भेटण्याचा प्लॅन करतो. आणि तेवढ्यातच इथे लावण्या अर्णवच्या घरी आलेली असते. लावण्या खूपच जास्त छान तयार होऊन आलेली असते आणि इथे अर्णवचा वाढदिवस असल्यामुळे बुके वगैरे घेऊन आलेली असते. तेवढ्यातच इथे अंधारामध्ये आता राकेश उभा असतो आणि इथे लावण्या अगदी तो बुके वगैरे घेऊन गुडघ्यावरती बसून हॅपी बर्थडे असं ती म्हणते. तेव्हा तो तिथे अर्णव नसून तिथे राकेश असतो. तो अर्णव नसतोच. त्यामुळे राकेशसुद्धा आता आश्चर्याने बघायला लागतो. तेव्हा सगळेजण राकेशकडे बघत असतात की अर्णव कुठे गेला? इथे तर आता अर्णवने असायला हवं होतं ना. तेव्हा इथे सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत असतात आणि तिथे अर्णव नसून तो राकेश असतो. आणि राकेश त्यांच्याकडे आता इथे भारावलेल्या नजरेने बघत असतो की हे लोक अर्णवला सरप्राईज द्यायला आलेत आणि आता मीच इथे उभा आहे. त्याच्यामुळे इथे आता राकेश त्यांच्याकडेच आश्चर्याने बघत असतो. तेव्हा लावण्याला असं वाटतं की इथे आता अर्णवने असायला हवं होतं. अर्णव कुठे आहे? ती म्हणते, ए आर कुठे गेला? तेव्हा इथे ईश्वरी आता तिकडे आपल्या घरी असते. तरीसुद्धा इथे अर्णव वाढदिवस असताना देखील घरी नसून तो ईश्वरीला भेटायला गेलेला असतो. त्याला ईश्वरीची जास्तीत जास्त काळजी असते आणि तो म्हणत असतो की मी सिंदूर, ज्या व्यक्तीने मिठाई खराब केली होती ना, ज्याने कुणी हे सगळं केलं होतं, त्या व्यक्तीचा शोध लागला आहे. हे सगळं कुणी केलं आहे ना मी सिंदूर, हे कळलं आहे, त्याचं फुटेज मिळालं आहे, असं अर्णव आता ईश्वरीला येऊन सांगतो. घरी सगळेजण अर्णवची वाट बघत असतात आणि अर्णव इथे ईश्वरीबरोबर आता ज्याने कुणी तिला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला शोधून काढत असतो.